जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज तुम्हाला व्हॉट्सअपचे असे 5 असे नवीन अपडेट्स सांगणार आहे। बरेचशे जणांना माहिती नसेल व्हॉट्सअपमध्ये काय अशा अपडेट्स आलेत आणि काय अशा अपकमिंग अपडेट्स सुद्धा आहेत। बीटा टेस्टिंगमध्ये यातील बरेचसेच अपडेट्स आलेत। कोणते अपडेट्स आलेत, कशासाठी यूज करायचं सगळं काय सांगतो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कोणते अपडेट्स आलेत, कशासाठी यूज करायचे काय सगळं काय सांगणार। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स समजाय ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कोणते अपडेट्स तुम्हाला भेटलेले आहेत, कोणते नाही हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि हे सगळे अपडेट्स काय हे ऑफिशियल सुद्धा लॉन्च झालेले आहेत तुमच्या व्हॉट्सअपमध्ये। ओके, सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं, प्ले स्टोअर जायचं, व्हॉट्सअप असेल ते तुमचं अपडेट करून घ्यायचं, त्यानंतर व्हॉट्सअप असेल ते ओपन करून घ्यायचं। सगळ्यात पहिले जे काही अपडेट्स आले ते कोणतं आले ते तुम्हाला मी सांगतो। जसं की रँडमली मी एक चॅट ओपन करून घेतली, त्यानंतर तुम्ही इमोजीवर जर क्लिक केलं तर येथे बघू शकता हा जे की 2 नंबरचा तुम्हाला ऑप्शन भेटतोय, त्या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर पहिले आपल्याला ते स्टिकर्स तुम्हाला असे भेटत होते। ते किती भेटत होते, 4 ते 5 स्टिकर्स भेटत होते। पण आता काय केलं, अशा पद्धतीतून जी की आहेत तुम्ही भरपूर तुम्हाला ते स्टिकर्स भेटणार आहेत। बघू शकता इतके तुम्हाला स्टिकर्स दिले। एक छोटंसं अपडेट आहे, इथे भरपूर तुम्हाला सारे स्टिकर्स सुद्धा आता इथे भेटणार आहेत। जे की दुसरं अपडेट जे की आलंय ते वेल पेपरचं आलंय, म्हणजे तुम्हाला बघू शकता जसं की आता समजा हे चॅटिंग ओपन केले, येते कोणाची मी चॅटिंग जर समजा रँडमली मी ही चॅटिंग ओपन केली, जी की ही बॅकग्राऊंड जी की तुम्हाला दिसत असेल बघू शकता चॅटिंगच्या मागे जे की आहे हे चेंज करू शकता। पण ते पण कशा पद्धती एआयच्या मदतीतून तुम्ही कस्टमाइज करू शकता। कसं करायचं ते सांगतो। त्यासाठी 3 लाईनवर ते क्लिक करायचं, सेटिंगमध्ये जायचं आहे आणि येथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो चॅटचा, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे डिफॉल्ट चॅट थीमचा ऑप्शन भेटतो, यावर क्लिक करून तुम्ही क्रिएट एआयचा ऑप्शन भेटतो, क्रिएट विथ एआय, याच्यावर जर क्लिक केलं तर एआयच्या मदतीतून तुम्हाला जशा पद्धतीतून थीम पाहिजे तशा पद्धतीतून आहे ते तुम्ही क्रिएट करू शकता। हे सुद्धा अपडेट जे की आहे हे सुद्धा आलेलं आहे। इथून तुम्हाला जशा पद्धतीतून पाहिजे, जसं की इथून बघू शकता जसं पाहिजे तशा पद्धतीतून जर तुम्ही सेंड केलं तर तशाच पद्धतीतून जी की आहे कस्टमाइज करून देणार आहे एआयच्या मदतीतून। इथून तुम्ही इझिली ती एआयच्या मदतीतून कस्टमाइज करून आहे बघू शकता अशा पद्धतीतून। आणि इथे डन बटनवर क्लिक करून तुम्ही सेट करू शकता। इथे बघू शकता अशा पद्धतीतून एकदम प्रोफेशनल पद्धतीतून आहे जे तुम्हाला अशा पद्धतीतून थीम आहे ते क्रिएट करून भेटणार आहेत। हे झालं दुसरं अपडेट। जे की तिसरं अपडेट्स आहे एकदम नॉर्मल, ते सुद्धा अपडेट्स आहे। म्हणजे काय आलंय आता तिसऱ्या अपडेट्समध्ये, जसं की समजा आता तुम्हाला मी सांगतो तिसरं जे काही अपडेट्स आहे ते अपकमिंग अपडेट्स आहे। जसं की आता मी स्क्रीनशॉट काढून ठेवला ते तुम्हाला मी दाखवतो। जसं की आता गॅलरीमध्ये माझ्या जाऊन जे की तिसरं अपडेट जे की आलंय बघू शकता येथे हे अपडेट्स आहे। ओके, म्हणजे काय तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकणार आहे त्या व्हॉट्सअपवर। जर तुमचा व्हॉट्सअपवर एखादा जे की चॅनल असेल त्यात तुमचे जे काही मेंबर्स असतील त्यांना जे काही क्वेश्चन विचारू शकता, जसे इंस्टाग्रामला आपण विचारतो तशाच पद्धतीतून आता व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही एखादा क्वेश्चन टाईप करून तो क्वेश्चन आहे त्याला विचारू शकता आणि जी की लोक आहेत त्याला रिस्पॉन्स सुद्धा तुम्हाला करू शकतात। हे अपडेट्स आहे, हे बीटामध्ये आता आलं, हे ऑफिशियल आलेलं नाही, लवकरच हे ऑफिशियल सुद्धा येऊ शकतं। जे की चौथं जे की आपलं अपडेट्स आलं ते महत्त्वाचं अपडेट्स आहे। जसं की मी व्हॉट्सअप ओपन करून घेतलं तर काय करायचं, जसं की ह्या चॅटमध्ये मी गेलो, ओके, तर आता मला एखादा डॉक्युमेंट्स आहे ते PDF मध्ये सेंड करायचं असेल किंवा स्कॅन करायचं असेल तर थर्ड पार्टी ॲप इन्स्टॉल करायची काही सुद्धा गरज नाही। फक्त मला येथे क्लिक करून घ्यायचं आहे आणि हे ऑफिशियल सुद्धा आलं आहे। त्यानंतर डॉक्युमेंट्सवर जायचं आणि येथे तुम्हाला आता एक ऑप्शन ॲड होणार आहे जो की आता माझ्या ह्या अपडेटमध्ये दिसत नाही, कारण की माझं दुसरं व्हॉट्सअप जे की मी अपडेट्स केल्यानंतर मला दिसतं। जे की आता तुम्हाला इथं ऑफिशियल सुद्धा ऑप्शन आला असेल डॉक्युमेंट स्कॅनिंगचा, ह्याच्यावर मी ऑलरेडी काल व्हिडिओ अपलोड केला पाहिला असेल तर पाहू शकता। तर जसं की आता बघू शकता मी एक चॅट ओपन करून घेतो, जसं की रँडमली कोणतीही चॅट आहे ओपन केली, येथे क्लिक केलं आणि डॉक्युमेंट्समध्ये मी गेलो तर येथे आता ऑफिशियल एक अपडेट्स भेटतं तुम्हाला की इथे एक स्कॅनिंगचा ऑप्शन भेटतो डॉक्युमेंट स्कॅनिंग, त्यावर तुम्ही क्लिक करून कोणतेही डॉक्युमेंट्स आहे ते स्कॅनिंग करू शकता आणि PDF साईजमध्ये तुम्ही ते कोणालाही सेंड करू शकता। आणि याच्यावर व्हिडिओ ऑलरेडी मी यूट्यूबवर अपलोड केला आहे, डिटेल्समध्ये त्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे। आणि जे की लास्टचं जे अपडेट्स आलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो, ते रँडमली येईल पण नाही, पण बरेचशा जणांना भेटलेलं आहे असे म्हणत आहेत, पण ते ऑफिशियल त्यांनी कन्फर्म केलेलं नाही। जसं की बरेचसे जण काय म्हणतात कॉल्सवर इथे गेल्यानंतर इथे कॉल्सचा ऑप्शन भेटतो, याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर येथे शेड्यूल कॉलचा ऑप्शन येणार आहे। पण हा अजून सुद्धा त्याने ऑफिशियल लॉन्च केलेलं नाही आणि ज्यावेळेस ते लॉन्च होईल त्यावेळेस तुम्हाला समजेल जी की शेड्यूल कॉलचं हे ऑप्शन येणार आहे का नाही, तो त्यावेळेस समजेल ज्यावेळेस ऑफिशियल अपडेट्स। एक ॲडव्हान्समध्ये पण तुम्हाला एक अपडेट्स मी सांगतो, जे की तुम्हाला सांगतो तुम्ही एखादा रँडमली कोणताही ग्रुप जर क्रिएट केला असेल आणि त्या ग्रुपमध्ये जर तुम्हाला एखादा मेंबर ॲड करायचा असेल
तर त्याला जी नंबर देऊन असा ॲड करण्यापर्यंत त्याला सांगतो तुम्हाला काय करू शकता। जसं की बघू शकता एखादा रँडमली मी कोणताही ग्रुप क्रिएट केला असेल, जसं की रँडमली हा ग्रुप आहे तो मी ओपन करून घेतो। त्यानंतर तुम्हाला त्या प्रोफाईलवर क्लिक करायचा आणि येथे तुम्हाला शेअरचा एक ऑप्शन भेटतो, जसं की इन्व्हाइट व्हॅल्यूड ग्रुपची लिंकचा एक ऑप्शन भेटतो, यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि येथे तुम्हाला QR कोडचा ऑप्शन भेटतो, यावर जर तुम्ही क्लिक केलं ह्या QR कोडच्या मदतीतून तुम्ही कोणालाही ह्या ग्रुपमध्ये ते ॲड करू शकता। यातील कोणते कोणते अपडेट्स तुम्हाला भेटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला आपल्या सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।